नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आजींचा वाढदिवस असतो आणि भूमी आणि त्याचबरोबर मानसी ह्या किचनमध्ये गेलेल्या असतात का तर औक्षणाची तयारी करायची असते, पूर्ण ताट रेडी करायचं असतं, त्यासाठी त्या किचनमध्ये गेलेल्या असतात। आणि त्याचवेळी पौर्णिमा इकडे तिनं ऐकलेलं असतं काही करून त्या पेपरवरती सह्या झालेल्या आहेत आणि ते पेपर आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजेत या विचाराने पौर्णिमा आता भूमीच्या रूममध्ये जाते आणि भूमीच्या रूममध्ये जाऊन ती पेपरची शोधाशोध करू लागते, कारण ते प्रॉपर्टीचे पेपर कुठे ठेवलेले आहेत हा प्रश्न तिला असतो आणि ते पेपर घेऊन तिला रागिणीला नेऊन दाखवायचे असतात। त्यासाठी तिने धावतच भूमीच्या रूममध्ये जाते। भूमीच्या रूममध्ये गेल्यानंतर ती कपाटामध्ये शोधाशोध करू लागते आणि ते फायनली पेपर तिच्या हातामध्ये लागतात आणि ते पेपर घेऊन ती म्हणते की आत्ताच्या आत्ता मला आईंकडे गेलं पाहिजे, त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांना ह्या सर्व गोष्टी मला सांगणं गरजेचं आहे, तरच आम्ही सगळे यातून वाचू शकतो। इतके दिवस झालं एवढं कारस्थान केलेलं आहे आणि असा हातातोंडाशी आलेला घास मला दुसऱ्याला द्यायचा नाही हा विचार पौर्णिमाचा सुरू असतो। इकडे आकाश, भूमी सर्वजण असतात आणि पौर्णिमा आता खाली येते। पेपर तिने रागिणीच्या रूममध्ये नेऊन ठेवलेले असतात, छान तयारी केलेली असते आणि मग भूमी म्हणते की चला आता औक्षण करून घेऊया असं भूमीने ठरवलेलं असतं आणि त्याची तयारी भूमीने सुरू केलेली असते। त्याचबरोबर पौर्णिमा आता खाली आलेली असते आणि ती रागिणीला खुणवाखुणवी करत असते। हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं, कारण हे सगळं पौर्णिमा का करते हे भूमीला माहिती असतं, कारण हा सगळा डाव भूमीचाच असतो आणि या डावामध्ये आता पौर्णिमा अडकलेली असते आणि पौर्णिमानंतर आता रागिणी पण या डावामध्ये अडकणार असते हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं। तर आजी तिथं असतात तेव्हा भूमी म्हणते की अगं पौर्णिमा कुठे चाललीस? तेव्हा रागिणी म्हणते ही पौर्णिमा का बिथरल्यासारखी करते, हिला मला काहीतरी सांगायचं आहे का हे रागिणीच्या लक्षात येतं आणि रागिणी म्हणते की ठीक आहे। पौर्णिमा मात्र वारंवार खुणा करतच असते, परंतु तिथून रागिणीला काही आजींच्या समोरून उठता येत नसतं, रागिणी तिथे अडकलेली असते। पण रागिणीला आता लक्षात आलेलं आहे की या पौर्णिमाच्या हाती काहीतरी लागलेलं आहे आणि ते तिला मला लवकरात लवकर सांगायचं आहे, त्यासाठी तिने एवढी धावपळ करत आहे, एवढा ती बिथरल्यासारखी वागत आहे। त्याचबरोबर इकडे अभिच्याही ही गोष्ट लक्षात येते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पौर्णिमा आणि रागिणी दोघीही निघालेले असतात। तेव्हा पौर्णिमा निघालेली आहे हे पाहून भूमी तिथे येते आणि भूमी म्हणू लागते की अगं पौर्णिमा कुठे चाललीस तू? अगं आजींचं औक्षण करून घ्यायचं आहे ना, बरं चल या इकडं, आपण तिघी जावा मिळून औक्षण करूया असं भूमीने स्पष्टपणे सांगितल्यामुळं पौर्णिमाकडे आता कोणताच ऑप्शन राहत नाही। तिला काही करून रागिणीला वरती घेऊन जायचं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात, पण भूमीने तिला पकडल्यामुळं ती आता शांतच राहते आणि मग भूमी विचार करत असते। भूमी म्हणत असते की काहीही झालं तरी आज यांचा डाव मी करणारच आहे, यांचा गेम ओव्हर आज होणारच आहे हे भूमीने ठरवलेलं असतं। मग पौर्णिमा, त्याचबरोबर मानसी आणि रागिणी, त्याचबरोबर भूमी हे सगळेजण तिथं थांबलेले असतात। पहिल्यांदा या तिघीजणी जावा मिळून आजींचं औक्षण करतात। आजींचा 75वा वाढदिवस असतो, त्याचं छान सेलिब्रेशन करायचं भूमीने ठरवलेलं असतं आणि तयारीही घरी छान केलेली असते। आकाशही खुश असतो, सगळेजण खुश असतात, आजींसाठी हा आनंदाचा प्रसंग असतो, त्यामुळं आजीही खुश आहेत। त्याचबरोबर इकडे आजी तिघी आपल्या नाचुना आपल्याला ओवाळत आहेत, एवढं सगळं व्यवस्थित चालू। आजी आपल्या तिघी नाचुनांकडे पाहत असते, त्यांच्याशी बोलत असते आणि त्यांचं कोड कौतुक करत असते, कारण भूमीने ही छान तयारी केलेली असते म्हणून आजींना खूप छान वाटत असतं। छान असं जंगी सेलिब्रेशन सुरू असतं, पण तिथून रागिणी आणि पौर्णिमाला मात्र निसटायचं असतं, तिथं थांबायचं नसतं। पौर्णिमाच्या हाती जी बातमी लागलेली आहे ती पौर्णिमाला कधी एकदा रागिणीला सांगते असं झालेलं असतं। त्या निघालेल्याच असतात तेव्हा भूमी रागिणीला म्हणते की अहो आत्या कुठे चाललात, आजींचं औक्षण करून घ्या तुम्ही असं म्हणत पुन्हा भूमी आता रागिणीला थांबवते आणि रागिणीलाही औक्षण करायला सांगते। रागिणी म्हणते तिकडंच येत होते, तुमच्या तिघींचं होत होतं ना, म्हणून खरं तर रागिणी आता वरती तिच्या रूममध्ये निघालेली असते, पण भूमीने तिला मध्येच अडवल्यामुळं पुन्हा तिला थांबावं लागलेलं असतं। आकाश, सर्वजण हे सगळं पाहत असतात, सगळ्यांना धक्का बसत असतो। भूमी मात्र तिचं वागणं बदलल्यामुळं इकडं रागिणी, त्याचबरोबर पौर्णिमा, अभि यांचा गेम करत असते। त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की भूमीने रागिणीला थांबवून तिथे औक्षण करायला लावलेलं असतं, कारण भूमीला जोपर्यंत औक्षण होत नाही तोपर्यंत भूमी पण वरती जाऊ शकणार नसते। भूमीला माहिती असतं की पुढं काय होणार आहे आणि एकदा का व्हिडिओ प्ले झाला की मग ह्या दोघी वरती गेल्या तरी चालतील, कारण त्यानंतर तो
जो व्हिडिओ आहे त्यानंतर लाईव्ह जे आहे ते सगळ्यांना दाखवायला येईल, हा सगळा भूमीचा प्लॅन असतो। त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं रागिनी सर्वजण आता तिथे बसतात। भूमी म्हणते मी आजींच्या जीवनावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ आता मी सगळ्यांना दाखवते। प्रशांत तो व्हिडिओ प्ले कर असं भूमी प्रशांतला सांगत असते। तर प्रशांत तो व्हिडिओ प्ले करतो। इकडे भूमी त्याचबरोबर सगळेजण पाहायला बसलेले असतात। तिथे प्रोजेक्टर लावलेला असतो आणि स्क्रीनवरती ह्या सर्व गोष्टी घडत असतात। हे सगळं भूमीने खूप छान पद्धतीने मॅनेज केलेलं असतं। भूमीचा आवाज असतो, आजींचा आज 75वा वाढदिवस आहे, त्यासाठी ही सगळी तयारी केलेली असते। आजीही खुश असतात आणि त्याचबरोबर भूमीने हे सगळं छान असं जुळवून आणलेलं असतं। त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की पौर्णिमा इकडे रागिनीला खुणवत असते। आत्ताच्या आत्ता तुम्ही चला असं तिचं म्हणणं असतं आणि रागिनी मग आता व्हिडिओ इकडे सुरू झाला की त्या दोघीजणी उठतात आणि निघालेल्या असतात। त्यांच्यावरती भूमीचं मात्र बारीक लक्ष असतं। जाताना ती मानसी आणि प्रशांतला खुणवून सांगते की हे जे आहे ते व्हिडिओ जो आहे तो मी जेव्हा कॉल करेल तेव्हा प्ले करायचा आहे, म्हणजे जो प्रोजेक्टर आहे तो आता त्या कॅमेराशी कनेक्ट केला जाणार असतो आणि त्याचबरोबर तो व्हिडिओ सगळ्यांच्या समोर प्ले होणार असतो। म्हणजे जे बोलणं रागिनी त्याचबरोबर पौर्णिमा यांच्यामध्ये होणार असतं ते बोलणं तिथे प्ले होणार असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता रागिनी आणि पौर्णिमा तिथून उठून निघालेले आहेत। भूमीचं बारीक लक्ष आहे, भूमीही त्यांच्या पाठीमागे चाललेली असते आणि त्याचबरोबर इकडे रागिनी आणि पौर्णिमा एकमेकींना खुणवत असतात आणि त्या तिथून निघतात। रागिनी आणि पौर्णिमा गेल्यानंतर इकडे सगळेजण व्हिडिओ पाहत असतात। आजींनी किती कष्टाने हे सगळं उभं केलं, म्हणजे मुलगा गेला त्यानंतर आजींनी आकाशचीही तेवढीच काळजी घेतलेली आहे, त्यालाही तेवढंच सांभाळलेलं आहे। त्याचबरोबर आजींनी हे सगळं जी कंपनी सांभाळण्यापासून घर सांभाळण्यापर्यंत केलेलं आहे। आजींनी हे सगळं लहानाचं मोठं केलं, त्याचबरोबर आजींना या सगळ्यामध्ये साथ मिळालेली असते, ती म्हणजे त्यांच्या मुलीची, हेही भूमी तिथं सांगते। आजी पण म्हणतात की हो, रागिनीशिवाय हे सगळं शक्यच झालं नसतं, अगदी धीराची आहे माझी रागिनी, तिने हे सगळं व्यवस्थितपणे हँडल केलेलं आहे असं आजींचं म्हणणं असतं। आणि त्याचबरोबर आता ह्या दोघीजणी वरती गेलेल्या आहेत, त्यांच्या पाठोपाठ भूमीही वरती गेलेली असते। भूमीलाही जाणून घ्यायचं असतं की यांचं नक्की काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे आजींचा व्हिडिओ जो चालू असतो तो पाहून आकाश, अथर्व त्याचबरोबर आजी या सगळ्यांना खूप भारी वाटत असतं। सगळेजण व्हिडिओ बघत असतात आणि भूमीने इकडे प्रशांतला आता खुणवलेलं असतं की काहीही झालं तरीही ज्या गोष्टी आहेत, ज्या ठरलेल्या आहेत ते त्याच पद्धतीनं घडल्या पाहिजेत, म्हणून भूमीने पुढचं प्लॅनिंगही करून ठेवलेलं असतं। त्यानंतर आता वरती गेल्यावर रागिनीला पौर्णिमा ते पेपर दाखवते आणि म्हणू लागते की हे बघा काय गोंधळ झालेला आहे, भूमीने सगळी प्रॉपर्टी आकाशच्या नावावरची आपल्या नावावर करून घेतलेली आहे आणि भूमीने हे सगळं केलेलं आहे, त्याचेही पेपर्स आकाशने पण या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या केलेल्या आहेत, हे पौर्णिमा सांगत असते। भूमी बाहेर उभा राहून हे सगळं ऐकत असते। ती प्रशांतला कॉल करते आणि प्रशांतला म्हणते की व्हिडिओ कॅमेराला आता प्रोजेक्टर कनेक्ट कर, काही झालं तरी हा जो आवाज आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे असं भूमीने सांगितलेलं असतं आणि भूमी त्यासाठीच धडपडत असते। हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा भूमी पाहत असते रागिनीच्या अंगाची लाही लाही झालेली असते। रागिनीला खूप राग आलेला असतो, रागिनी चवताळून उठलेली असते, तिला काही करून पटतच नसतं आणि हे सगळं त्या कॅमेरामध्ये तिथे दिसत असतं, त्यात रेकॉर्ड होत असतं आणि त्याचबरोबर तो कॅमेरा खाली आता प्रोजेक्टरला कनेक्ट केला जातो। रागिनी आणि पौर्णिमा दोघीही काहीतरी बोलत आहेत, हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं, परंतु अचानक तो कॅमेरा जो जे आहे ती स्क्रीन आहे त्याच्यावर ब्लॅक दिसायला सुरुवात होतं। म्हणजे इकडे प्रशांत पण घाबरलेला असतो। सगळेजण म्हणत असतात की आत्ता व्हिडिओ चालत होता आणि अचानक काय झालेलं आहे, सगळ्यांना कळतच नसतं, परंतु आकाश त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात। तर भूमी इकडे वरती पाहत असते या दोघींचं बोलणं काय चालू आहे आणि पौर्णिमा ते पेपर रागिनीला दाखवते। रागिनी म्हणते की हे सगळं मी केलेलं आहे आत्तापर्यंत, गेली 6 वर्ष मी माझ्या भाच्याला त्याची बुद्धी घालवून टाकलेली होती, त्याला मतिमंद केलेलं होतं, या सगळ्यासाठी मी माझ्या भावाला मारलेलं आहे, त्याला त्याच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले होते, हे सगळं केलेलं आहे। एवढंच काय तर माझ्या नवऱ्याला मी जेलमध्ये पाठवलेलं आहे, तेही या प्रॉपर्टीसाठी, एवढा मोठा बोट ब्लास्ट केला, त्याचबरोबर आकाश आणि भूमीला मी हनीमूनला पाठवलेलं होतं,
तेव्हाही मी त्यांच्यावरती तिथे झोपडी जाळली, त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एवढंच काय तर त्या कोल्ड स्टोरेजमध्ये सुद्धा मी भूमीला मारण्याचा प्रयत्न केलेला होता. एवढं सगळं केलेलं आहे, ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी केलेलं आहे आणि ही प्रॉपर्टी सहजासहजी मी तिच्या घशात घालू देईल, हे सगळं रागिनी बोलत असते. आणि रागिनीचं हे बोलणं भूमी ऐकत असते आणि भूमी म्हणत असते, प्रशांत प्ले कर, व्हिडिओ प्ले होणं खूप गरजेचं आहे, प्रशांत व्हिडिओ प्ले कर, असं भूमी त्याला सांगत असते. तेव्हा प्रशांत म्हणतो की भूमीताई प्रॉब्लेम झाला आहे. भूमी म्हणते की काय झालं प्रशांत? तेव्हा प्रशांत सांगू लागतो की भूमीताई, लॅपटॉपची हार्ड डिस्क क्रॅश झालेली आहे आणि ते व्हिडिओ प्ले होत नाही, व्हिडिओ कनेक्ट होत नाही, पूर्ण स्क्रीन ब्लँक झालेली असते, ब्लॅक झालेली असते, त्याच्यावरती काहीही दिसत नसतं. आणि भूमीला काळजी वाटत असते की काहीही झालं तरी हा व्हिडिओ प्ले होणं खूप गरजेचं आहे. इकडे प्रशांत मात्र खूप प्रयत्न करत असतो, परंतु लॅपटॉप काही स्टार्टच होत नसतो. तेव्हा अभि तिथं म्हणतो की काय हे स्वतः प्रशांत देसाई बसलेले आहेत ना, आणि मग हे सगळं काय आहे? तेव्हा अथर्व त्याचबरोबर सगळेजण म्हणू लागतात की प्रशांत त्यातला एक्सपर्ट आहे, नक्कीच तो सॉल्व करेल हा प्रॉब्लेम. परंतु प्रशांतला मात्र तो प्रॉब्लेम सॉल्व करायला जमतच नसतं. प्रशांत खूप प्रयत्न करत असतो. आणि मग आकाश इकडे अभिला म्हणतो की आज ठरवलं आहे ना आपण, आजीचा वाढदिवस आहे, या वाढदिवसा दिवशी काहीही वाईट बोलायचं नाही कोणाबद्दल. आणि मग प्रशांत प्रयत्न करत असतो, पण व्हिडिओ काही प्ले होत नसतो. आणि इकडे भूमी मात्र टेन्शनमध्ये आलेली असते. रागिनी सगळं बोलून दाखवत असते. आत्तापर्यंत तिने जी पापं केलेली आहेत ती सगळी पापं रागिनी स्वतःच्या तोंडाने बोलून दाखवत असते. ती म्हणत असते की हे सगळं जे घडलेलं आहे, आत्तापर्यंत मी हे सगळं घडवून आणलेलं होतं, हातातोंडाशी आलेला घास मला आता घालवायचा नाही. आणि ही भूमीमधून कुठून आली? तिने प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेत आहे, या भूमीचा काय संबंध या सगळ्याशी? हे सगळं रागिनी बोलत असते. रागिनीला खरं तर राग आलेला असतो. तिला ही गोष्ट पटतच नसते की सगळी प्रॉपर्टी हातातून जाणार आहे, सगळी प्रॉपर्टी आकाशने भूमीच्या नावावर केलेली आहे, ही गोष्ट तिला सहनच होत नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिनी मात्र म्हणत असते की काही झालं तरी ही माझी प्रॉपर्टी आहे आणि मी ही प्रॉपर्टी कोणालाही मिळू देणार नाही, हे सगळं माझं आहे, हे रागिनीचं म्हणणं असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं आजी सर्वजण तिथं आहेत, सगळेजण तिथे रागिनीला प्रयत्न करत आहेत. रागिनीचा जो व्हिडिओ आहे तो बघण्यासाठी तिथं त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु घडतंय मात्र वेगळंच. तिथं तो व्हिडिओच प्ले होत नाही. सगळेजण तिथे घाबरल्यासारखे झालेले आहेत. अचानक काय झालेलं आहे? भूमीही तिथं नाही. आणि त्याचवेळी आईकडे प्रशांत भरपूर प्रयत्न करत आहे, व्हिडिओ प्ले होत नाही. आणि वरती रागिनीच्या अंगाची लाही लाही झालेली असते. ती पौर्णिमाला म्हणत असते की सोडणार नाही मी हिला आता जर गरज पडली तर मी त्या आकाशचा जीवही घेऊ शकते, पण ही प्रॉपर्टी मात्र मी कोणालाही मिळू देणार नाही. परंतु हा सगळा व्हिडिओ जो असतो तो त्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड होत असतो. इकडे रागिनी आणि पौर्णिमाला यातलं काहीही माहिती नसतं. तिथे कॅमेरा कुठे बसवलेला आहे, कारण भूमीने स्पाय कॅमेराचा वापर केलेला असतो आणि तो कॅमेरा तिथे एका अँटिक पीसमध्ये लावला गेलेला असतो. ही गोष्ट मात्र भूमीला फक्त माहिती असते. परंतु रागिनी भडाभडा तिच्या मनातला जो राग आहे तो ओकून बाहेर काढत असते, परंतु तिला माहितीच नसतं की या सगळ्याचे परिणाम पुढे काय होणार आहेत. रागिनीने हा सगळा डाव हाताशी घेतलेला असतो. हे सगळं कारस्थान तिने केलेलं असतं, परंतु तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी आता यांना सोडणार नाही. मला आकाशचा जीव घ्यावा लागला तरी चालेल, पण मी शांत राहणार नाही, हे रागिनीने ठरवलेलं असतं. त्यानंतर भूमी हे सर्व पाहत असते. भूमी म्हणत असते की हे सगळं काय झालेलं आहे? आज हा व्हिडिओ प्ले व्हायला पाहिजे होता. काय झाले? आई योगेश्वरी तुझ्या मनात काय आहे? हे सगळं भूमी बोलत असते. आई योगेश्वरीकडे प्रार्थना करत असते की आई योगेश्वरी या सगळ्यातून मार्ग दाखव, कारण आज हे सगळं आकाशच्या घरातल्या सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं होतं, पण हे घडू शकलेलं नाही, हे भूमी बोलत असते. भूमी प्रशांतला विचारत असते. प्रशांत म्हणत असतो नाही भूमीताई, तो व्हिडिओ प्ले होत नाही, लॅपटॉप क्रॅश झालेला आहे, आता कळत नाही आहे काय करायचं आहे. तेवढ्यात आकाश येतो, प्रशांतच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि प्रशांतला म्हणतो काय झालं आहे? प्रशांत म्हणतो की नाही आकाश भाऊजी, मला कळतच नाही आहे, कारण इथे ना हा लॅपटॉप करप्ट झालेला आहे. हे लक्षात आल्यानंतर आकाश म्हणतो की ठीक आहे. इकडे पौर्णिमा आणि रागिनी बोलत आहेत. पौर्णिमा रागिनीला म्हणत आहे की आता काय करायचं आई? रागिनीने ते पेपर फाडून टाकलेले असतात.
तेव्हा पौर्णिमा म्हणते, पण आई, आकाश भाऊजींना कळलं तर? तुमच्या लक्षात येते का काय होऊ शकतं? तेव्हा भूमी मात्र इकडे पौर्णिमाला रागिनी म्हणत असते की काय व्हायचं आहे ते होऊ दे, मला नाही भीती कशाची आणि मी नाही घाबरत कशाला, हे सगळं त्यांचं चालू असतं. इकडे आकाश आणि प्रशांत दोघंही प्रयत्न करत असतात, सगळ्या गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असतात, सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु तो लॅपटॉप काही केल्यास सुरूच होत नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा भूमी मात्र खूप टेन्शनमध्ये असते. भूमी म्हणत असते की काहीही झालं तरीही मला हा व्हिडिओ प्ले होणं खूप गरजेचं होतं, पण हा व्हिडिओ प्ले झालेलाच नाही. त्यामुळं इकडे भूमीला पण काळजीच वाटत असते. भूमीच्या डोक्यातही सुरू झालेलं असतं की हे सगळं काय घडत आहे, कारण प्रशांतने पण डोक्याला हात लावलेला असतो. आई योगेश्वरीच्या मनात काय आहे हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. भूमी विचार करत असते. भूमी म्हणत असते की काहीही झालं तरीही आणखी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, काही झालं तरी हा व्हिडिओ प्ले व्हायलाच पाहिजे होता. तेवढ्यात रागिनी आणि पौर्णिमा रूममधून बाहेर येतात आणि त्या म्हणू लागतात की म्हणजे हा सगळा डाव तुझा होता तर, हे सगळं तू केलेलं आहेस तर, हे तिथं चालू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे रागिनी खूप चिडते आणि पौर्णिमाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की मूर्ख, तुला अक्कल नाही आहे का? हे सगळं तू काय करून ठेवलेलं आहे? तुला कळतंय का या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत? हे बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे रागिनी चिडलेली असते आणि रागिनी म्हणत असते की अगं, खरं तर ही कानाखाली भूमी तुझ्याच मारणार होते मी, परंतु हे सगळं मला आत्ता हे करावं लागलेलं आहे. पौर्णिमा तुझ्या कानाखाली मला मारावी लागलेली आहे, असं ती पौर्णिमाला समजावत असते. परंतु इकडे भूमी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, विजय हा नेहमी सत्याचाच होतो. आज मला साथ मिळाली नाही ती लॅपटॉपची. त्यावेळेस रागिनी म्हणते की नियतीने तुझ्या चांगलीच चपराक दिलेली आहे. तेव्हा लगेचच रागिनी म्हणते, तू जे खेळ खेळतेस ना त्याच्या शाळेची मी मुख्याध्यापिका आहे आणि तू साधी वर्गातली एक नवीन विद्यार्थिनी. तेव्हा भूमी म्हणते, कसं आहे शेवटी माहिती आहे का, शिष्य जो असतो तो गुरुच्या वरचढच होत असतो आणि तो शिष्य दाखवून देतो गुरुला की काय होऊ शकतं ते, कारण तुमच्याकडून तसं काहीही घडू शकत नाही आणि आता याच्यात विजय माझाच होणार आहे, सर्व गोष्टी माझ्याच मनाप्रमाणे होणार आहेत, असं भूमी सांगत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की भूमीचं हे बोलणं ऐकून रागिनीला राग तर आलेला असतो, परंतु ती काही बोलत नाही. सुरुवातीला ती शांत राहते आणि रागिनीला भूमी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, महाभारतात सुद्धा बघा कसं आहे, विजय नेहमी कशाचा झालेला आहे, सत्याचाच झालेला आहे. आणि इथे कसं आहे, माझे बाबा नेहमी मला सांगतात की आजचं मरण उद्यावर गेलं म्हणजे ते टळलं असं नसतं, तुमचं फक्त मरण उद्यावर गेलेलं आहे, त्यामुळं ते कधी येईल काही सांगता येत नाही, हे भूमी ठणकावून सांगत असते आणि बोलत असते. त्याचबरोबर इकडे आता आकाश सगळ्यांना खाली बोलवतो, केक कापायचा असतो असं आकाशचं म्हणणं असतं. सगळेजण आलेले असतात, आजी केक कट करतात आणि आजी सुरुवातीला आकाशला केक भरवतात. त्यानंतर तिकडे भूमी असते, भूमीला केक भरवला जातो आणि नंतर बाकीच्या सगळ्यांचा नंबर असतो. भूमी मात्र हे सगळं मनापासून करत असते. भूमीला या सगळ्या गोष्टी छान वाटत असतात, परंतु भूमीच्या डोक्यात जो प्लॅन होता तो सक्सेस झालेला नाही, याचं मात्र भूमीला खूपच वाईट वाटत असतं. भूमीचं असं म्हणणं असतं की आज काही करून रागिनी आत्यांचा चेहरा सगळ्यांच्या समोर यायला हवा होता, पण आई योगेश्वरी काय आहे नक्की तुझ्या डोक्यात, हे भूमी आई योगेश्वरीलाच विचारू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमीला वाईट तर वाटत आहे, पण उद्याच्या भागामध्ये आकाश अंधाऱ्या रात्री निघालेला असतो, कारण त्याला त्या बाईने सांगितलेलं असतं की रात्री तिथे व्यंकट, तो जो अड्डा आहे बाहेरचा, तिथे येत असतो, म्हणून आकाश आता व्यंकटला भेटण्यासाठी निघालेला असतो. परंतु घडतंय मात्र वेगळंच. भूमीला तो सांगतो की अगं भूमी, माझं एक काम आहे, त्याच्यासाठी मी बाहेर चाललेलो आहे. हे ऐकल्यानंतर भूमी म्हणते म्हणजे? तेव्हा आकाश सांगतो, अगं माझा एक मित्र आहे ना, त्याला त्याच्या बायकोसाठी काहीतरी घ्यायचं आहे, त्याला त्याच्या बायकोसाठी गिफ्ट घ्यायचं आहे आणि त्याने मला बोलवलेलं आहे. भूमीला मात्र संशय आलेला असतो. भूमी विचार करत असते कसं शक्य आहे आणि एवढ्या रात्री आकाश चाललेला आहे, म्हणजे एवढं याच्या आधी कधी घडलेलं नाही, मग आजच आकाश असं का जातोय, हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. आणि भूमी मात्र आकाशला तो प्रश्न विचारते, परंतु आकाश गेलेला असतो
भूमी विचार करत असते. भूमीला हे सगळं डाऊटफुल वाटत असतं. काही करून तिला या सगळ्यातून मार्ग काढायचा असतो आणि भूमी विचार करू लागलेली असते. तेवढ्यातच आई योगेश्वरीच्या समोरचा दिवा फडफडायला लागतो आणि भूमीच्या लक्षात येतं नक्कीच काहीतरी अघटित घडणार आहे. ही गोष्ट भूमीच्या लक्षात येते आणि मग इकडे आकाश तिथे अड्ड्यावर पोचलेला असतो. तिथे तो विचारत असतो आणि तेवढ्यातच मागून व्यंकट येतो. हातामध्ये त्याच्या रिव्हॉल्वर असते. म्हणजे ती जी बाई असते तिने सुद्धा हे सगळं ठरवून आकाशला सांगितलेलं असतं. आकाशला एकट्यात गाठून त्यांना आकाशला उडवायचा असतो. हा त्यांचा प्लॅन असतो. आणि मग इकडे आकाश तिथे पोहोचलेला असतो. व्यंकट त्याच्या समोर येऊन उभा राहतो आणि व्यंकट त्याला म्हणतो की तू इथं तुझ्या मर्जीनं आलेला आहे, पण इथून जाणार मात्र तू माझ्या मर्जीनं आहे. इथून कोणी कधी जायचं हे मी ठरवत असतो. ते ठरवण्याचा अधिकार मी दुसरं कोणालाही दिलेला नाही आणि आता तुझी रवानगी डायरेक्ट ढगात होणार आहे असं सांगितलं जातं. आणि भूमी इकडे आकाशला वाचवण्यासाठी निघालेली असते. आकाशच्या डोक्याला बंदूक लावलेली असते आणि व्यंकट त्याला बोलत असतो. आकाशचा जीव अगदी तिथे आता कासावीस झालेला असतो. आकाशला या सगळ्यातून बाहेर पडणं खूपच अवघड जात असतं आणि आकाशला वाचवायला भूमी कशा पद्धतीने येणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.